नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगावला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने केले विष प्राशन. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचारीला कामावरून कमी केल्याने संतप्त होऊन विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नांदगाव येथे घडली असून संगीता सोनवणे असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे. विष प्राशन केल्याने संबंधित प्रशासन व पोलिसांची एकच धावपळ उडाली. संगीता सोनवणे यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु त्यांची तब्येत खालावल्याने मालगाव येथे त्यांना हलविण्यात आले आहे. संबंधित प्रशासनाला आत्मदहन करण्याचा महिलांनी इशारा दिला होता, परंतु प्रशासकीय यंत्रणेने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचा आरोप महिलांनी व्यक्त केला. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. पासून तिथं बसलेलो होतो आंदोलनाला, तर त्यांनी आमचे फक्त ते शिववाले त्यांनी फक्त आम्हाला म्हणे 5 दिवस तुम्ही 8 दिवस थांबा म्हणे, पण आम्हाला तिथून शाळेवरून आम्हाला काढून दिलं. त्यांनी काढून दिल्याच्या नंतर आम्ही एक उपाय असा केला तर आधी त्यांना पत्र दिलं होतं, त्यांनी त्या पत्राचं काही दखल घेतली नाही.